आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांना शहरातील एखाद्या पर्यटन स्थळी घेऊन जावे अशी प्रत्येक नागरिकाला वाटतं, म्हणून महापालिका क्षेत्रातील उद्याने प्राधान्याने विकसित करू असे आश्वासन आमदार विश्वजित कदम यांनी दिले। आमराई उद्यानात मॉर्निंग वॉक करत त्यांनी नागरिकांशी संवाद साधत आश्वासित केले। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते आमदार विश्वजित कदम हे चांगली तळ ठोकून आहेत। त्यांनी आज शहरातील विविध मान्यवरांशी संवाद साधलाय। शहरातील आमराई उद्यान तसेच बापटमाळा येथील महावीर उद्यान परिसरात जाऊन त्यांनी मॉर्निंग वॉक करत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या। यावेळी बोलताना विश्वजित कदम म्हणाले, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना महावीर उद्यान, आमराई उद्यान, चिल्ड्रन्स पार्क अशी उद्याने विकसित केली होती। आता या शहरातील प्रत्येक प्रभागात अशी उद्याने विकसित झाली पाहिजेत या मताचे आम्ही आहोत। ज्येष्ठ नागरिकांसाठी नाना नानी पार्क, चिमुकल्यांच्यासाठी चिल्ड्रन्स पार्क उभारण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार कटिबद्ध आहे। यावेळी जितेश कदम उपस्थित होते। आज सकाळी सांगली शहरातील एक अत्यंत प्रतिष्ठित आणि प्रसिद्ध असणारं लोकांचं आवडतं ठिकाण म्हणजे आमराई क्लबमधलं जे काही हा वॉकिंग ट्रॅक आहे, जे गार्डन आहे, तिथे सांगली शहरातले अनेक नागरिक सकाळचे ह्या ठिकाणी स्वतःच्या व्यायामासाठी इथे येत असतात मोठ्या संख्येने। आणि इथे आज नागरिकांशी संवाद सकाळचा हा केल्यानंतर खूप काही गोष्टी लक्षात आल्या की सांगली शहरामध्ये आमराईसारखे जे गार्डन्स आहेत, वॉकिंग ट्रॅक्स आहेत, तिथे खूप काही करण्यासारखं आहे। आणि गेल्या काही वर्षांपासून दुर्दैवाने आमराईच्या ह्या गार्डनमध्ये विकास होऊ शकला नाही। इथे वॉकिंग ट्रॅक आहे, लाईटच्या समस्या नागरिकांनी मांडलेल्या आहेत। आणि खरं तर आज त्या सगळ्या लोकांच्या भावना ऐकल्यानंतर आम्ही त्यांना शब्द दिलेला आहे की महाविकास आघाडीचे आमचे हे नगरसेवक निवडून आल्यानंतर जी पहिली आमसभा होईल, जी पहिली बैठक होईल, त्या बैठकीमध्ये प्रभाग 10 मध्ये जिथे आमराई क्लब येतो, त्या आमराई क्लबचं एक गार्डन येतं, त्या गार्डनच्या सगळ्या नागरिकांच्या सकाळी इथे व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांच्या सगळ्या समस्या मांडल्या जातील। आणि आमचे नगरसेवक इथे लाईटची व्यवस्था असो किंवा उत्तम नव्याने करणारा वॉकिंग ट्रॅक असो, या दोन्ही गोष्टी बाबतीत जातीने लक्ष घालून लवकरात लवकर हे वॉकिंग ट्रॅक आणि लाईटची समस्या सोडवतील।